नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RVD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप स्वागत आहे। आपण आज 20 प्रश्नांची एक GK टेस्ट पाहणार आहोत। यामध्ये आपल्याला 20 प्रश्नांपैकी किती प्रश्न अचूक माहिती होती आपल्याला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। तर या ठिकाणी पहिला प्रश्न जो असा आहे, सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र सूचीमध्ये समाविष्ट असलेल्या विषयांची संख्या किती आहे? सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र सूचीमध्ये समाविष्ट असलेल्या विषयांची संख्या किती आहे? तर आपल्याकडे 5 सेकंद आहेत या प्रश्नाच्या उत्तराकरिता। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र सूचीमध्ये 100 विषयांची संख्या आहे। ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल। नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळास कोणाची मर्जी असेपर्यंत काम करता येते? भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळास कोणाची मर्जी असेपर्यंत काम करता येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत काम करता येते। ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर होईल। नेक्स्ट, कुष्ठरोगाचा मूळ परिणाम कशावर होतो? कुष्ठरोगाचा मूळ परिणाम कशावर होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 परिधीय चेतावर कुष्ठरोगाचा मूळ परिणाम होतो। ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर होईल। नेक्स्ट, महाभियोगाची प्रक्रिया घटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेली आहे? महाभियोगाची प्रक्रिया घटनेच्या कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 61व्या कलमामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये महाभियोगाची प्रक्रिया नमूद करण्यात आली। ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल। नेक्स्ट, इतिहासामध्ये प्रसिद्ध असलेले इल्बर्ट बिल कोणत्या विषयाशी संबंधित होते? इतिहास प्रसिद्ध इल्बर्ट बिल कोणत्या विषयाशी संबंधित होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड भारतीय न्यायाधीशांना युरोपीय आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार देणे हे इतिहास प्रसिद्ध इल्बर्ट बिल या विषयाशी संबंधित होते। ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर होईल। तर इल्बर्ट बिल हे 1884 साली पास झाले होते इतिहासामध्ये। इल्बर्ट बिल 1884। नेक्स्ट, प्रश्न क्रमांक नेक्स्ट, सूर्यास्तानंतर काही काळ क्षितिजावर सूर्य दिसतो तर यास प्रकाशातील वातावरणातील टिंबटिंब हे कारणीभूत ठरते। सूर्यास्तानंतर काही काळ क्षितिजावर आपल्याला सूर्य दिसतो तर याचे प्रकाशाचे वातावरणातील काय कारणीभूत ठरते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अपवर्तन, प्रकाशातील अपवर्तन हे कारणीभूत ठरते। ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर होईल। नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राची संलग्न नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राची संलग्न नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ओडिशा या राज्याची सीमा महाराष्ट्राची संलग्न नाही। ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर होईल। नेक्स्ट, भारतातील सर्वात तरुण पर्वतरांग कोणत्या आहेत? भारतातील सर्वात तरुण पर्वतरांगा कोणत्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हिमालय, भारतातील सर्वात तरुण पर्वतरांग ही हिमालय पर्वतरांग आहे। ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर होईल। नेक्स्ट, भारताच्या घटना समितीचे उपाध्यक्षपद खालीलपैकी कोणी भूषवले होते? भारताच्या घटना समितीचे उपाध्यक्षपद खालीलपैकी कोणी भूषवले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ड HC मुखर्जी, HC मुखर्जी यांनी घटना समितीचे उपाध्यक्षपद भूषवले होते। ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर बरोबर होईल। नेक्स्ट, घटनात्मक तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाद्वारे दंडित केलेल्या गुन्हेगारांना दया दाखवण्याचे अधिकार कोणास आहेत? घटनात्मक तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाद्वारे दंडित केलेल्या गुन्हेगारांना दया दाखवण्याचे अधिकार कोणास आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क राष्ट्रपती यांना दया दाखवण्याचे अधिकार आहेत। ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल। नेक्स्ट, भारताचा आकारमानाने जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? भारताचा आकारमानाने जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भारताचा जगामध्ये आकारमानाने 7वा क्रमांक लागतो।
तर आकारमानाने जगामध्ये पहिला क्रमांक हा रशियाचा लागतो, त्यानंतर कॅनडा या देशाचा लागतो, त्यानंतर चीनचा लागतो. तर 7वा क्रमांक हा भारताचा लागतो. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता आहे? भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब, अरवली. भारतातील सर्वात प्राचीन पर्वत हा अरवली पर्वत आहे. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, वृत्तपत्रासाठी लागणाऱ्या कागद निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोठे आहे? वृत्तपत्रासाठी लागणाऱ्या कागद निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोठे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नेपानगर. नेपानगर या ठिकाणी कागद निर्मितीचा कारखाना आहे. नेपानगर हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, ग्रँड ट्रँक रोड खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? ग्रँड ट्रँक रोड खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता अमृतसर या 2 शहरांना ग्रँड ट्रँक हा रोड जोडतो. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव म्हणून कोणाचा उल्लेख कराल? चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव म्हणून कोणाचा उल्लेख कराल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नील आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव होते. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव नील आर्मस्ट्रॉंग. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, स्टेनलेस स्टील या संमिश्रामध्ये असणारे घटक कोणते आहेत? स्टेनलेस स्टील या संमिश्रामध्ये असणारे घटक कोणते आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ब क्रोमियम, लोखंड आणि कार्बन हे स्टेनलेस स्टीलमध्ये असणारे घटक आहेत. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, सोडियम क्लोराईड म्हणजे काय? सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड म्हणजे काय? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 साधे मीठ. सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl चे रासायनिक सूत्र आहे साधे मीठ. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, पेशींचा शोध खालीलपैकी कोणी लावला? पेशींचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क रॉबर्ट हुक यांनी पेशींचा शोध लावला. ऑप्शन क्रमांक क हे उत्तर ड हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, रॉबर्ट हुक यांनी पेशींचा शोध लावलेला आहे. नेक्स्ट, भारताची स्वदेशी बनावटीची पहिली पाणबुडी युद्धनौका कोणती होती? भारताची स्वदेशी बनावटीची पाणबुडी विरोधी पहिली युद्धनौका कोणती होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन क्रमांक 1 INS कामोर्ता ही स्वदेशी बनावटीची पाणबुडी विरोधी युद्धनौका होती. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर बरोबर होईल. नेक्स्ट, हील प्रक्रियेदरम्यान घडून येते खालीलपैकी काय घडून येते? हील प्रक्रियेदरम्यान काय घडून येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पाण्याचे प्रकाश विघटन. हील प्रक्रियेदरम्यान पाण्याचे प्रकाश विघटन हे घडून येते. ऑप्शन क्रमांक ब हे उत्तर बरोबर होईल.